श्रीहरी. पहाट समयी नित्याप्रमाणे पक्षी कूजन सुरू झाले. सिद्धबेटावरच्या कुटीतही कोवळे प्रकाश किरण येण्याआधीची वेळ झाली. निवृत्तीला जाग आली. नेहमी तो उठायचा तेव्हा तातमाय जागे झालेले दिसायचे. आईची झाडलोट, सडा सारवण अशी नित्यकर्मे सुरू असत, तर तात प्रातस्मरण म्हणत आपली नित्यकर्मे उरकत असत. आज पूर्ण शांती. निवृत्ती उठला. कुटीचा कोपरा न कोपरा पाहिला. अंगणात आला, गोठ्यातही गेला. आई बाबा नाहीत. इतक्या लवकर कुठे गेले? तात स्नानासाठी इंद्रायणीत जात असत, पण आई? पुन्हा कोठेत आला. ज्ञाना, सोपान, मुक्ता तिघेही उठले होते. आता पूर्ण उजाडले होते. निवृत्तीने विचार केला, काही कामास गेले असतील तर येतील थोडक्या वेळात. बाळकृष्णाला नेहमीप्रमाणे वंदन करून आपणही आपला दिनक्रम सुरू करावा. निवृत्ती बाळकृष्णासमोर आला. बघतो तर 2 पात्रे सांजा तसाच, म्हणजे आईबाबा जेवले नाही. ताटाखाली 1 पात्र. निवृत्तीच्या मनात अशुभ तरंग निर्माण झाले. खाली वाकून थरथरत्या हाताने त्याने पत्र हातात घेतले. तातांचे अक्षर: चिरंजीव निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ता. अनंत आशीर्वाद. युगंधर कृष्ण तुमचे रक्षण करो. तुमचं जीवन संपन्न हो. निवृत्ती, तू ज्येष्ठ आहेस. तुला गुरुकृपेचा लाभ झाला आहे. तू जाणता आहेस. आमच्या माघारी जबाबदारी तुझीच आहे. ज्ञाना ज्ञानवंत आहे. मुक्ता भावशील आहे. सोपान सान आहे. त्यांना सांभाळ. मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास आश्रमात गेलो. परत संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमी परतलो. खरंच मी महत्पापी. माझ्यामुळं तुमच्या मातेनंही खूप सोसलं. ब्रह्मवृंदांना मला देहांत प्रायश्चित सांगितलं. नको नको म्हणत असताना त्याही सोबत येत आहेत. आम्ही दोघंही प्रयागक्षेत्री देहत्याग करत आहोत. आम्ही प्रायश्चित्त घेतल्यावर समाज तुम्हाला स्वीकारेल अशी आशा आहे. तू स्वतःला सांभाळ. सगळ्या धाकट्या भावंडांचा सांभाळ कर. बाकी सर्व गोपाळकृष्ण चरणी. तात. निवृत्तीच्या हातून पत्र गळून पडले. तो कोसळला. हुंदकी देऊन रडू लागला. भावंडांना काय सांगावे? ज्ञाना जवळ आला. दादा, आपल्या नयनी अश्रू, असे म्हणत असतानाच त्याच्या दृष्टीस पत्र आले. त्याने ते वाचले. दादा, काय झालं हो हे? मुक्तानेही पत्र वाचले. ती तर सैरभैर झाली. नाही नाही, आई गोठ्यात आहे. गोमातेला आणि तिच्या बछड्याला चारा देते. तुळशी वृंदावनासमोर स्वस्तिक रेखते. ही धावत धावत गोठ्याजवळ गेली. गाईलाही रोजचा प्रेमस्पर्श झाला नव्हता. तिला रुक्मिणी देवींच्या वत्सल स्पर्शाची सवय झाली होती. त्या स्पर्शाच्या ओढीने ती हमरून साधावत होती. सोपानाच्याही लक्षात आले की आपले आईतात स्वेच्छेने देवाघरी गेले आपल्यासाठी. ज्ञाना, मुक्ता, सोपान तिघेही निवृत्तीला येऊन बिलगली. पोरकेपणाने अश्रूंचा सागर वाहू लागला. कोणी कोणाला आधार द्यायचा. तू स्वतःला सांभाळ. धाकट्या भावंडांचा सांभाळ कर. निवृत्तीच्या मनी तातांची अक्षरे ठळक झाली. त्याने अश्रू पुसले. धीर गंभीर आवाजात म्हणाला, ज्ञाना, सावध हो. भानावर ये. आई तात गेले. दुःख तर आहेच. त्यांनी आपल्यासाठी देहत्याग केला आहे. आपण दुःखात कोसळायचं की मायतातांच्या या सर्वस्व त्यागाच्या हेतूची पूर्तता करायची? उठ. मुक्ते, सोपाना, चला. आता जिना आपल्या मायतातांसाठीच. ज्येष्ठ बंधू आणि गुरूंची आज्ञा झाली. ज्ञानाने अश्रू पुसले. हुंदक्यांनी शरीर गदगदत असताना मुक्तीने अश्रू पुसले. मुक्तीकडे बघून सोपानानेही आपले डोळे पुसले. संन्यासाच्या या अलौकिक आणि दिव्य मुलांचा जीवन व्यवहार सुरू झाला. खांद्यावर झोळी अडकवून मुखान चिरंजीवामृत स्वयंस्फूर्त रचना गात ज्ञाना दारोदार फिरू लागला. कोणाचे हे घर, हा देह कुणाचा, आत्मा राम त्याचा तोच जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवाचा याच देही. देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेवा म्हणे नयनाची ज्योती, या नावे रूपे
ती तुम्ही जाणा. जाणीवने नीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदांसी, ते जीव जंतूसी कवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. विठ्ठलपंतांनी पत्नीसह देहांत प्रायश्चित्त घेतले होते, तरी त्यांच्या मुलावरचे ग्रामण्य गेले नव्हते. संन्यासाची मुले म्हणून लहान थोर सर्वजणच त्यांना हिंवत होते. दूर दूर पायपीट केल्याशिवाय 2 घास मुखी पडावेत अशी भिक्षा मिळत नव्हती. कोणी हाकारात असत, झाकून भिक्षा वाढत असत. दगड, शेणकूट, विटकर असेच, पण ज्ञानदेव शांतीसागर ते सारे टाकून देऊन झोळी झटकून परत गात पुढे निघत. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरेसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील झणी. ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी, धरुणी श्रीहरी जपे सदा. सर्व सुख सोडी साही शास्त्री निवडी, रिकामा अर्धगडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझार हरी विन. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुणी राहे. निज वृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थी वृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. त्या दिवशी खूप वणवण झाली. भिक्षेची झोळी रीतीच. सूर्य मावळायची वेळ आली तरी भिक्षा नाही. हेतू भिक्षेचा पण ज्ञान हरिचिंतनी गुंग होता. अंधार पडू लागला. एकाने हाक मारली. पत्रावळीत झाकलेले खूप सारे त्याने झोळीत ओतले. ज्ञानदेवांच्या तनीवनी हरिचिंतनाचा सुगंध पसरला होता. झोळी जड झाली. ज्ञानदेव कुटीकडे निघाले. मनी हरिचिंतन सुरूच होते.